आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. लोणी काळभोर तालुका हवेली ग्रामपंचायतच्या हद्दीतील बेटवस्ती जवळ असलेल्या गाडवे मळ्याच्या शेजारी ओढ्यालगत गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट 6च्या पोलिसांनी शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी 28,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. तर एकाच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक दादू राकपसरे, वय 60 वर्षे, राहणार बेटवस्ती, लोणी काळभोर, तालुका हवेली, जिल्हा पुणे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार शेखर बाळासाहेब काटे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शेखर काटे हे एक पोलीस अंमलदार असून ते गुन्हे शाखेच्या युनिट 6च्या पथकामध्ये कार्यरत आहेत. सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणी काळभोर पोलीस व गुन्हे शाखा युनिट 6 हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. गस्त घालत असताना पोलिसांना गाडवे मळ्याच्या शेजारी ओढ्यालगत गावठी हातभट्टी दारू एक इसम तयार करीत आहे अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी आरोपी राकपसरे हा हातभट्टी दारू तयार करताना आढळून आला. पोलिसांनी या छाप्यात 25,000 रुपये किमतीचे 500 लिटर रसायन आंबट व प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये 3,000 रुपये किमतीची 30 लिटर दारू असा सुमारे 28,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कर्णकोट, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस अंमलदार योगेश पाटील व गुन्हे शाखेच्या युनिट 6चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस हवालदार बाळासाहेब सक्ते, शेखर काटे यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिगंबर जगताप करीत आहेत.